स्टॉक व्हॅल्युएशन रिपोर्ट करण्यासाठी ना स्टॉक मध्ये या, स्टॉक व्हॅल्युएशन मध्ये या. ओके, एंटर करत या आणि शेवटचा मोर ऑप्शन आहे बघा, मोर ऑप्शन, त्याला यस करा. कधी ते ऑप्शन येतील बघा. यस ऑप्शन केल्यानंतर पुढे ऑप्शन आलेच ना. त्याच्यामध्ये उजवीकडे ऑप्शन आहे, शेवटचा ऑप्शन आहे स्टॉक डेट. स्टॉक डेट तिथे टाका. तुम्हाला कधी सोबत फेब्रुवारीचा पाहिजे 1-2 ते 28-2. ओके ओके आणि एंटर एक्सेप्ट मारा. ओके, ओके, त्याच्या पुढे तुमचे प्रोडक्ट येतील बघा सगळे. आता मी ते टाकल्यानंतर एंटर केलं ना, तर परत ते स्टॉक व्हॅल्युएशन मध्ये एंटर मारा त्याला की सगळे एंटर स्टॉक व्हॅल्युएशन येणार, सगळे प्रोडक्ट लिस्ट येणार एक्सेप्ट केल्यावर. आता तुम्ही जसं सांगितलं तसं मी केलं. एंटर केल्यानंतर ते स्टॉक व्हॅल्युएशन मध्ये गेलं. प्रोडक्ट आले ना सगळे. आता तुम्ही जे मोर ऑप्शन म्हटलं होतं ना, तिथं परत नो झालेलं आहे ते. एक्सेप्ट करा. आता आर्टिकलची लिस्ट ओपन झाली. तिथे अल्ट पी बटन मारा. अल्ट पी फॉर पुणे. पी फॉर पुणे. तिथे स्टॉक स्टेटमेंटला एंटर मारा. ओके का तिथे बघा ते तुम्हाला फक्त तो ग्रुप टाईप मध्येच पाहिजे ना, का प्रोडक्ट वाईज वेगवेगळा पाहिजे? मग ते ग्रुप टाईपला एंटर मारा. नंतर ब्रँडला एंटर मारा. आणि एंटर तिथे समरी पाहिजे का प्रोडक्ट वाईज वेगवेगळं पाहिजे? मग तिथे प्रिंटिंग सेपरेट प्रिंटिंग ऑप्शन आला असणार बघा एंटर मारल्यावर. आता बेस्ड ऑन कंपनी आणि ग्रुप मध्ये पहिला कंपनीला एंटर मारा. ओके, तिथे बघा सेपरेट प्रिंटिंग ऑप्शन आला असणार पहिलाच. तिथे समरी सिलेक्ट करा. मग एंटर मारत आहे आणि व्ह्यू ला एंटर मारा. स्टार्टिंग फ्रॉम वगैरे ते टाकावं लागणार नाही ना त्याला? नाही. व्ह्यू ला एंटर करू का? एक्सेल मध्ये कन्वर्ट करू? व्ह्यू करा. व्ह्यू अगोदर व्ह्यू करून बघा, तुम्हाला दाखवते तो बरोबर आहे काय. ते कसं येते, टोटल समरी दाखवते कितीपर्यंत एवढंच दाखवते. आर्टिकल वाईज काढायचं असलं तर मग तिथे समरी केलात ना, त्याच्या वेळची हे ठेवा, काही करू नका. पुन्हा एकदा एस्केप मारा. ओके, एंटर अल्ट पी मारा. स्टॉक स्टेटमेंटला एंटर मारा. स्टॉक स्टेटमेंट. आणि त्याच्यामध्ये अल्फाबेटिक ऑप्शन घ्यायचा. ओके, आणि एंटर मारत आहे बस. का तुम्हाला व्ह्यू करायचं ते तुम्हाला आर्टिकल वाईज येणार. ओके 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 ओके, आणि फक्त एकदा क्रॉस चेक करा त्या महिन्याचा आणि मागे येऊन पुन्हा एकदा याच्याप्रमाणे वेगवेगळा दाखवतो का. मार्च महिन्याचा वेगळा चेक करून बघा. ओके, आणि तिथे पीडीएफचा ऑप्शन असतो बघा. पीडीएफ ला क्लिक करून शकता. पीडीएफ किंवा डायरेक्ट प्रिंट होऊ शकता, व्ह्यू करू शकता. चेक करा सर. ओके सर. ओके. हो. ओके, इथे अल्ट पी मारा. स्टॉक स्टेटमेंटला ग्रुप वगैरे पाहिजे तर इकडे जा, कंपनी वगैरे, नाही तर डायरेक्ट आर्टिकलच अल्फाबेटिक एंटर मारा. द्या व्ह्यू करा. इथे सगळे येणार. इथे पीडीएफचा आयकॉन आहे, याला क्लिक करा. इथे व्ह्यू करा, हे दिसणार. प्रिंट म्हटलं तर प्रिंट आहे. पीडीएफ पाहिजे तिथे क्लिक करून डायरेक्ट पीडीएफ करा, की पीडीएफ होईल. पीडीएफ ओपन होईल तुमच्या समोर. ती सेव्ह ॲज करून घ्या. ओके, पीडीएफ जनरेट झाली बघा. इथून तुम्ही डाउनलोड करा किंवा प्रिंट करा. डाउनलोड करायचे असेल तर लोकेशन सिलेक्ट करा, सेव्ह करा की सेव्ह होऊन जाईल. इथे नाव टाका का पाहिजे ते सेव्ह म्हणून. ओके.